नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. जर का हा स्वामी संदेश आज तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐकला तरच तुमच्या घरामध्ये पैशाची भरभराट व सोन्याची भरभराट होणार आहे. तुम्ही तुमची पुढील 5 मिनिटे मला दिली तर मी तुमची पूर्ण 100 वर्षे सुखाने घालवू शकतो. येत्या आठवड्यात माझा आशीर्वाद तुमच्या जवळ येत आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही चमत्कार पाहायला मिळतील. लवकरच तुम्ही समृद्ध आणि मानसिक समाधान अनुभवाल. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही तुला सांगतोय. तुला वाटत असेल हे अशक्य आहे, पण स्वामी महाराज यांच्याजवळ कुठलीही गोष्ट अशक्य असे काहीच नाही. त्यांच्याकडे सर्व काही शक्य आहे. मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. कधीकधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते. तुमचे डोळे उघडे ठेवा, माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि मला तुमचे मार्ग अधिक चांगले समजतील. तुमचे हित कशात आहे हे मी चांगल्या प्रकारे जाणत आहे. म्हणून तुमच्या न बोललेल्या देखील प्रार्थनेचे उत्तर मी दिले आहे. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा. म्हणजेच स्वामींच्या आशीर्वादाने जास्त धनलाभ मिळेल. या चॅनेलला सबस्क्राईब केला नाही तरी चालेल, पण हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवला पाहिजे, जेणेकरून तुमच्याकडून एक खूप मोठे पुण्याचे काम घडून येईल. स्वामींचा तुमच्यासाठी हा खास संदेश आहे. धार्मिकतेमुळे ज्यांचा छळ झाला ते लोक खूप धन्य आहेत, कारण स्वर्गांचे राज्य त्यांचे आहे. जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या बिचाऱ्या गरिबांना थोडे अन्न द्या. असे केल्यास तुमच्यासाठी मी संपत्तीचा जास्त खजिना पाठवत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही नेहमी मागत राहा. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. तुम्ही शोधत राहा, तुम्हाला ते सापडेल. तुम्ही ठोठावत राहा, तुमच्यासाठी दारे उघडले जाईल. जो दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो त्याला मी खूप काही देतो. तुला योग्य आहे ते तू नक्कीच देईन. बाळा, सहमत असशील तर आताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. परमेश्वर म्हणतो की तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल. तुम्ही हार मानली नाही. सर्व चांगले होण्यासाठी तर सुरुवात होईल. विश्वास ठेवा, मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य काही पाहू शकत नाही. कारण देवाने या जगावर एवढी प्रीती केली आहे की त्यांनी त्यांच्या सर्व भक्तासाठी त्यांच्याकडे जे काही धन, दौलत, ऐश्वर्य, प्रेम आहे ते सर्व दिले आहे. जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांचा कधीच नाश होत नाही. उलट त्यांना अनंत काळाचे जीवन मिळते. बाळांनो, सहमत असाल तर आत्ताच आपले हे भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण हे मनावर घ्या की मी जगावर मात केली आहे. तुमचे अंतःकरण अस्वस्थ कधीही होऊ देऊ नका, कारण स्वामी तुमच्यावर भरभरून प्रेम करतात. फक्त देवावर विश्वास ठेवा आणि तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. तुमच्या प्रयत्नांना 101% यश हे मिळणारच आहे. आणि मी हे स्वतः बोलत नाही तर साक्षात स्वामी महाराज तुम्हाला माझ्या थ्रू सांगत आहेत. तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला देव भेटेल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाईल. हा स्वामी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी तुम्हाला सदैव साथ देत राहा, अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात, देव, तुम्ही कदाचित कठीण काळात असाल, परंतु भूतकाळ नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण काळात लढत असते. जेव्हा त्याला माहिती असते की माझ्याकडे
तुमच्यासाठी खूप काहीतरी चांगले आहे. परमेश्वर म्हणतो, तुमचे जीवन आत्मविनाशकारी विचारांनी भरलेले असण्याची कसलीही गरज नाही, कारण चांगले आणि सत्य असलेल्या गोष्टींनी तुमचे जीवन परिपूर्ण होणार आहे. आपण कशासाठीही पुरेशी चांगले नाही. अपेक्षा आणि समाधान त्यामध्ये एवढे अंतर आहे की अपेक्षा माणसाला नेहमी दुखावतात आणि समाधान हे माणसाला ज्या गोष्टीमध्ये काहीच नाही त्यामध्ये सुद्धा सुख मानायला शिकवत असते. नेहमी तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही, हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही. देवावर एवढी श्रद्धा आणि विश्वास ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता देवाला असेल. जर जीवनात असेल स्वार्थ तर कसा कराल तुम्ही परमार्थ. म्हणून स्वामी म्हणतात की चला श्री स्वामी समर्थ, तुमच्या वाटेमध्ये खूप अडथळे येत असतील तर तुम्ही तुमचा मार्ग सोडू नका, कारण चांगल्या मार्गावरच खूप अडथळे येत असतात आणि या संकटावर तुम्हाला मात करून यश प्राप्त करायचे आहे. हे जीवन आहे, त्रास तर होणारच, नाही तर मृत्यूनंतर कोणाला जळता नाही, कुठलाच त्रास आणि काहीच पोळत नाही. हे सत्य आहे की कधीकधी काही संकटे आपल्यासोबत खूप काळापर्यंत आपला पाठलाग सोडत नाहीत, पण एक ना एक दिवस हे नक्कीच संपणार आहेत आणि आपल्या प्रारब्धाचे भोग हे आपल्याला भोगूनच त्यापासून मुक्त देव हे देतच असतात. तुम्ही कसे कर्म करत आहात यानुसार तुम्हाला कर्माचे फळ मिळते. त्यामुळे तुम्ही एक वेळेस देवाला नाही घाबरलात तरी चालेल. तो देव प्रेमळ आहे, मायाळू आहे. तो तुमची चूक एक वेळेस माफ करू शकते, परंतु कर्म हे कधीही तुम्हाला एकटे आणि मोकळे सोडत नाही. जसे तुम्ही कर्म कराल तशा कर्माचे फळ तर कर्म तुम्हाला शोधून काढून देणारच आहे. त्यामुळे कर्म करताना नेहमी आपल्या देवाचा चेहरा समोर आणून कर्म करत राहा, कारण तुमच्या कर्माला देव तुमच्यापासून दूर ठेवू शकत नाही. त्यामुळे कर्माचे भोग भोगण्यासाठी सज्ज व्हायचे असेल तर नेहमी कर्म हे आपल्या पद्धतीत राहून आणि विचार करून करत राहा. त्याचे भोग भोगताना परत देवाला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या कर्माला दोष द्या आणि आपल्या कर्माचे भोग भोगण्यासाठी सज्ज राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप